पुढची बातमी मुंबईतून आहे। अंधेरी पोलिसांकडून पहिला रस्ता अनधिकृत फेरीवाल्यांपासून मुक्त करण्यात आला आहे। अंधेरी कुर्ला रोड हा पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणारा मुख्य मार्ग आहे। मात्र अंधेरी कुर्ला रोडवर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत फेरीवाले बसत असल्यामुळे रस्त्यावरच्या वाहतूक कोंडीमध्ये प्रचंड वाढ झाली होती। गेल्या 1.5 महिन्यांपासून अंधेरी पोलिसांकडून अंधेरी कुर्ला रोडवर अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात येते आहे। या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। मुंबईचा अंधेरी पोलिसांकडून पहिला रस्ता जो आहे हॉकर मुक्त करण्यात आला आहे। आपण आहोत सध्या मरोड परिसरामध्ये। अंधेरी कुर्ला रस्ता जो आहे हा मुख्य मार्ग आहे आणि या मार्गावर मोठ्या प्रमाणात हॉकर होते। त्यामुळे देखील मुंबई पोलिसांकडून आहे जे अंधेरी पोलिसांकडून या ठिकाणी मोठा बंदोबस्त लावून आहे तर पूर्ण रस्ता जो आहे हॉकर मुक्त करण्यात आला आहे। खरं तर पूर्व आणि पश्चिम उपनगरात जोडणारा हा अंधेरी कुर्ला रोड जो आहे मुख्य मार्ग आहे। मात्र या रस्त्यावर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात हॉकर असल्यामुळे आहे तर रस्त्यावर चालण्यासाठी आणि या हॉकरमुळे आहे तो वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात निर्माण होत होती। या वाहतूक कोंडी काढण्यासाठी त्यासोबत अपघातांचं जो प्रमाण होता कमी करण्यासाठी अंधेरी पोलिसांनी या ठिकाणी आपण पाहिलं तर पूर्ण हॉकर जे आहे ते कारवाई करून मुक्त केलं आहे। तर रस्त्यावर या ठिकाणी 24 तास आहे तर रस्त्यावर हॉकर बसू नये त्यासाठी पोलिसांनी एक गाडी उभी केली आहे। आपण दृश्यामध्ये पाहिलं तर रस्त्यावर या ठिकाणी 24 तास पेट्रोलिंग करणार आहेत पोलीस। एक गाडी या ठिकाणी रिझर्व ठेवली गेली आहे। रस्ता जो आहे तो हॉकर मुक्त केल्यामुळे आहे तर या ठिकाणी जे नागरिक असतील किंवा वाहन चालक असतील त्यांच्याकडून पोलिसांचं कौतुक केलं जात आहे। कॅमेरामॅन हेमंत कदम सोबत सत्यम सिंग, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।